सतत आहेत ना ऑर्डर करून 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 कंटाळा आला होता आणि सतत मी यांना बोलत होती की चला आपण कुठेतरी फिरायला जाऊया. तर फायनली आम्ही निघालो होतो फिरायला. ते फिरायला कुठे चाललो होतो आम्ही, तर मुंबईला निघालो होतो आम्ही. तर असं अचानक निघाला आणि याला मी फोन केला योगेशला की चल येतो का. अर्ध्या तासामध्ये त्याला तयार होऊन यायला लावलं. आणि इथे गाडीमध्ये आहेत ना आबी आहे, छकू आहे, मी आहे आणि योगेश आणि हे आहेत म्हणजे आमचे आहो. तरी छकूचे आणि हिच्या मामाचे आहेत ना इतक्या मस्ती मजाक चालू होतात ना त्यांचे, पूर्ण रस्ताभर त्यांची ती कॉमेडी, ते हसणं मजाक आणि त्यांचं प्रत्येक गोष्टीमधनं हुसत्या मस्ती म्हणजे असं चालूच होतं त्यांचं. आम्ही इथनं आम्हाला भुका लागलेल्या होत्या म्हणून आम्ही इथनं एका ठिकाणी थांबलो होतो. म्हणजे कल्याणपासून इथनं जवळजवळ 1 तास आधी म्हणजे इथनं आम्हाला इथून 1 तास कल्याणपर्यंत जायला लागणार होता. छान रेस्टॉरंट होतं, आम्ही तिथे थांबलो. तर आम्हाला इथे इथनं जेवण वगैरे करायचं होतं. तर आम्ही आतमध्ये गेलो. तर खूप छान असं एकदम मस्त होतं, एकदम निसर्गरम्य आणि खूप असे म्हणजे इथे टेस्ट वगैरे पण खूपच छान होती. तर आम्ही इथे मध्ये पोहोचलो तर छकू आमची इथनं आधीच आमच्या मॅडम पुढं गेल्या होत्या आणि तिने इथनं मस्त असा टेबल घेतला होता आणि टेबलवरती ती जाऊन बसली होती. तर मग मी पण इथनं नंतर तिच्या मागून इथनं तिथं टेबलपाशी गेली आणि माझं चाललं होतं बाकीचं सगळ्या गोष्टींकडे माझं लक्ष पण होतं. कुठे काय आहे, कसं आहे, स्वच्छता वगैरे सगळं मी बघत बघत हेच सगळं चालली होती की ते जेवायचं की नाही जेवायचं असं मी बघत होती सर्व. आणि आम्ही इथं येऊन बसलो आणि ना माझी एक सवय आहे म्हणजे आम्हाला सर्वांनाच येत ना, जर कुठे बाहेर जर गेलेत ना तर घरून थोडंफार जेवण करून घ्यायचं असतं. आणि यांना पण तसंच आहे की बाहेरचं न खाता येत ना, आधी जेवढं घरचं आपण बनवून घेतो ना ते एकदम हेल्दी असतं आणि चांगलं असतं. तर आम्ही इथनं घरचं जेवण काही मागवलं होतं आणि काही हॉटेलमधनं इथनं काही ऑर्डर केले होते आणि छान मस्त असं जेवण वगैरे आम्ही करून आणि इथनं पण बाहेर आलो होतो आम्ही. आणि इथं इतकं छान निसर्गरम्य म्हणजे असं इतकं मस्त होतात ना, गार्डन पण समोर इतकं छान होतं. तर इथं आहेत ना आमच्या छकूचं वगैरे आहेत ना फोटो सेशन वगैरे पण चालू होतं. झोका वगैरे चोपाळा सर्व काही होतं इथं. तर तिथं तर छकूचा इथं इथं मस्तपैकी एन्जॉय चालू होता. मस्त फोटो वगैरे सगळं काही. तर आम्ही इथनं परत इथे आतमध्ये आलो, आतमध्ये बसलो आणि छान अशी इथं हवा वगैरे इतकी छान ना, म्हणजे खूप छान वातावरण होतं ना इथं. आम्ही जे जेवण आम्ही बोलवत होतो ना, जे काही ऑर्डर केलं होतं ना आम्ही, भरपूर छान टेस्ट होती इथं. आणि पुन्हा आम्ही इथं बाहेर आलो. तर बाहेर आल्यावरच ना आबी असं गाडीमधनं वगैरे काय आणत होता, काही त्याचं चाललं होतं काहीतरी असं. आणि आता मी त्याला विचारत होते की काय रे तू काय करतोय कुठं, हे असं बोलणं पण चालू होतं मध्ये मध्ये. आणि इथनं इथं सर्व जे साईडला वगैरे होतात ना ते बाहेर, ते पण बघण्याचं काम चालू होतं. म्हणजे खूपच सुंदर होतं. म्हणजे इथलं जो निसर्गरम्य जो जे वातावरण होतं ना, जे सर्व इथं ती हिरवळ होती, जे गार्डन होतं, एकच नंबर खूपच छान होतं. म्हणजे असं येत ना वाटतच नव्हतं की इथून निघावं म्हणून. बघा तुम्ही मागे पण बघू शकता एकदम छान. तर इथं आहेत ना आबी गाडीमध्ये काही डबे वगैरे ठेवून आला होता आणि आम्ही ना आता तिथून निघालो आणि डायरेक्ट इथं हॉटेलमध्ये आलो. म्हणजे आम्ही मुंबईला पोहोचलो आणि मुंबईला पोहोचल्यानंतर तर आम्हाला आहे ना परत इथे येत ना जवळजवळ 2 ते 3 तास लागले होते आम्हाला परत मध्ये यायला. तर इथे यायला आम्ही इथनं मग आम्हाला परत जेवण वगैरे करायचं होतं. तर आम्ही परत इथनं ह्या हॉटेलमध्ये, आता हे हॉटेल कोणतं आहे, मुंबईचं सर्वात मोठं हॉटेल आहेत ना, जे वेस्टर्न नाव आहे त्याचं. पहिलं याचं नाव होतं रेनिसेस. तर रेनिसेस नाव याचं चेंज होऊन 2 वर्ष झाले आणि आता याचं नाव वेस्टर्न आहे. खूपच मोठं आहे, 5 स्टार हॉटेल आहे हे आणि एकच नंबर आहे. इथं सुख सुविधा जर म्हणाल ना तुम्ही, एकदम भारी. आणि इथं आहेत ना आम्ही म्हणजे आम्ही आलो होतो इथे आणि इथं आम्हाला रूमची चावी वगैरे सर्व भेटली होती. पूर्ण ते प्रोसिजर वगैरे झाली होती. आणि हे माझ्या मैत्रिणीचे मिस्टर आहेत. तर हे आहेत ना सर्व माहिती आम्हाला देत होते आणि यांच्यामुळेच आमचं इथं येणं शक्य झालं होतं. आणि एवढे 4-5 दिवस आम्ही इथे छानपैकी एन्जॉय केला होता. म्हणजे आत्ताच नाही, आता हे ब्लॉग तर मी आत्ता बनवायला लागली. पण आहेत ना गेल्या 4 ते 5 वर्षापासून आहेत आम्ही दरवर्षी येतो, डेली येतो आणि डेली 5 ते 6 दिवस आम्ही इथे आहेत ना भरपूर एन्जॉय करतो. आणि इतकं छान रूम भेटलं होतं ना आम्हाला. 2 बेड भेटले होते, एकदमच छान. हे बघा बघू शकता तुम्ही, इतकं मस्त होतात ना इथलं इथलं वातावरण वगैरे खूपच छान होतं. आणि रूम इतका छान भेटला होतात ना आम्हाला, एकदम झीलच्या एकदम समोर होता. आणि ते आहेत ना सर्व यांना सांगत होते, सर्व ती माहिती वगैरे देत होते. तिथं आता समोर येत ना एक बिल्डिंग चालू केलीत, ह्या बिल्डिंगच्या समोरच एक बिल्डिंग चालू केलीत आणि ती बिल्डिंगची इथनं हे माहिती देत होते. आणि आमची छकू इथनं इतकी खुश झाली होती ते इथनं, म्हणजे ती बघून इथनं तिला इतका आनंद झाला होतात ना. ती झील वगैरे समोर इतकं छान दिसत होतात ना, म्हणजे ना आम्ही असं कुठंतरी असं वरती असं येऊन बसलो आणि इतकं मस्त वाटत होतं आम्ही. तर आम्ही सगळं असं फ्रेश वगैरे झालो, पूर्ण कपडे वगैरे चेंज वगैरे करून पुन्हा आम्ही खाली निघालो होतो हॉटेल फिरण्यासाठी. तर आम्ही जेव्हा निघालो होतो त्यावेळेस आहेत ना योगेश आणि अभि काय आमच्याबरोबर आला नाही. हे दोघं पण आहेत ना रूममध्येच बसले. आम्ही फक्त 3 जण. आणि आम्हाला आहेत ना इथं थोडंसं संध्याकाळ म्हणजे असं 5-6चा टायमिंग होता. तर आम्हाला आहेत ना थोडंसं इथं फिरायचं पण होतं. तर आम्ही छान आहेत ना असं खाली उतरलो आणि पूर्ण इथं, आता इथं आहेत ना काय माहिती का, इतकं मोठं हॉटेल आहेत ना, एकदम भूलभुलैया आहे. आपल्यासारख्याला तिथं काहीच समजणार नाही.
म्हणजे हे जे कोणी सोबत असेल तर ठीक आहे, नाहीतर आपण एकटं ते ह्या हॉटेलमध्ये, एवढ्या मोठ्या हॉटेलमध्ये फिरूच शकत नाही. इतकं छान होतं ना, आम्ही पूर्ण येत ना हे म्हणजे त्यांचं कॅन्टीन वगैरे सगळं सगळं आम्ही इथे बघितलं. मोस्टली कोणाला बघायला भेटत नाही हे, कारण की असतं काय माहिती का, जे कस्टमर वगैरे असतात ना त्यांना डायरेक्टली इकडे एंट्री नसते. पण आम्ही म्हणजे हे जे होतेत ना, जे माझे फ्रेंडचे मिस्टर, तर त्यांना सर्व म्हणजे माहीत होतं सगळ्या गोष्टी. ते तिथंच आहे जॉबला, त्याच्यामुळे ना आम्हाला सगळ्या गोष्टी ह्या अवेलेबल झाल्या. आणि हे बघा इथे आहेत ना, जे कुंड्या वगैरे त्यांनी ठेवलेल्या, हे जे प्लांट वगैरे लावलेले, एकच नंबर, इतकी छान सुविधा होती ना यांची. म्हणजे आतमध्ये पण आहेत ना त्यांनी पूर्ण अशी झाडं वगैरे लावलेले. आणि आम्ही ना आता बाहेर गार्डनमध्ये आलोय. गार्डनमध्ये ना इतकं सुंदर होतं ना ते गार्डन, पूर्ण हिरवळीने भरलेलं. म्हणजे मुंबईसारख्या ठिकाणामध्ये आहेत ना अजिबात इतकी गजगज असं वाटतं का की हे मुंबईमध्ये आलोय आम्ही. इतकी गजगज असते तिथे, म्हणजे अजिबात जर कुठे निघालं बाहेर तर वाटणार नाही की ते बाहेर पाऊल ठेवावं म्हणून. पण इथे आहेत ना इतकं भारी वातावरण होतं ना, वाव, म्हणजे असं कुठेतरी ना गोव्याला वगैरे आल्यासारखं, किंवा असं असं निसर्गरम्य वातावरणामध्ये असं आल्यासारखं मला आहे ना असं फील होत होतं. एवढं भारी वाटत होतं ना, तर खूपच छान. आम्ही मस्त इथं फिरलो वगैरे, खाली थोडंसं गार्डन फिरलो, थोडं फोटोशूट केलं. छकू आम्ही आणि इथनं हे बाकीचे आहेत ना, ते यांना आहेत ना दोघांना ते दाखवत होते, सांगत होते इथं काय आहे, तिथं काय आहे. परत आहेत ना म्हणजे बऱ्याचशा असं माहिती वगैरे देत होते. आणि आम्ही इथनं मस्त फिरून वगैरे येत नाही बघ, किती मोठी आहेत ना, इतकी मोठी बिल्डिंग येत नाही, खूपच मोठी. आणि एकदम ह्या झीलच्या समोर, आणि ह्या झीलच्या पलीकडे आहेत ना साप वगैरे, मगर वगैरे पण असतात. तर आम्ही ना आता इथे येऊन येत ना, हा इथं एक स्विमिंग पूल आहे. इथं येत ना जे NRI वगैरे जे असतात ना, आउट ऑफ कंट्रीचे वगैरे हे लोक जास्त असतात, आणि येत ना हे इथं नेहमी असतात. तर आम्ही इथे येऊन बसलो होतो, मस्त एन्जॉय करत होतो. आणि आम्ही हे आणि इथं ना आम्ही एवढंच 3-4 जण फक्त इथं आलेलो होतो. बाकीचे आहेत ना आबी आणि आबीचे मामा, म्हणजे माझा भाऊ योगेश, ते हे दोघं जण आहेत ना रूममध्येच बसले होते. त्यांना आहेत ना अजिबात पण इच्छा नव्हती. म्हणजे ते ना असं प्रवास वगैरे करून इतके कंटाळे होते ना, त्यांना उठायचीच इच्छा नव्हती. पण आम्ही ना मस्तपैकी एन्जॉय घेतला, मस्त फिरलो वगैरे छानपैकी. आणि इतकं छान नाही बघा हे सर्व काही, खूपच मस्त होतं. ह्या निसर्गाचा आनंद घेताना ना खूपच छान वाटतं. म्हणजे एवढ्या गजबजीच्या ठिकाणी गेलोय, आणि आपल्याला बिलकुल पण फील होत नाहीये की आपण एवढ्या ह्या मुंबईच्या ठिकाणी आलोय म्हणून, असं वाटतच नाही. म्हणजे एक खूप असं मोठं असं काहीतरी आपण आहेत ना निसर्गरम्य ठिकाणी आल्यासारखं वाटत होतं. तर आम्ही छान असं फिरून वगैरे आहेत ना पुन्हा आतमध्ये चाललो होतो, कारण की वरती जायचं होतं परत आम्हाला. तर हे बघा इतके छान आहेत. आणि इथे आहेत ना मी तुम्हाला आता आहेत ना ह्या हॉटेलमध्ये आहेत ना म्हणजे मूव्हीचे, परत अजून आपले सिरियल वगैरे याच्या आहेत ना शूटिंग वगैरे होत असतात. आणि जो बागबान पिक्चर आहेत ना अमिताभ बच्चनचा वगैरे, अमिताभ बच्चनचा, तर त्याची शूटिंग पण इथेच झालेली. तो हॉल वगैरे जे ते सगळं झालं होतं ना, ते शेवट लास्टला जो सीन येतो बघा, तो की त्याचं ते ज्याने ते लिहिलेलं पुस्तक होतं, त्याचं काहीतरी ते फंक्शन असतं, ते फंक्शन ह्याच हॉटेलमध्ये झालेलं होतं. आणि त्याचा तेव्हा पूर्ण झुंबर वगैरे, तर मी तुम्हाला हे पुढच्या ब्लॉगमध्ये पूर्ण दाखवणार आहेत की कुठं ते बागवानची शूटिंग वगैरे झालेली आहे असं ते सर्व. आणि आम्ही आलोत ना त्यावेळेस पण येत नाही की ते शूटिंग चालू होती. पण असतं काय माहिती का, तिथे येत ना सर्व गर्दी वगैरे झालेली असते, आणि गर्दीमध्ये जायला मला अजिबात पण आवडत नाही. त्याच्यामुळे ना आम्ही तिथे काही थांबलो नाही, ते बिलकुल पण ते इथे हेच केलं नाही, काही हे आवडतच नाही मला ह्या गोष्टी, की कोणीतरी आपल्याला येऊन बोलणार की ते थांबू नका, हे करू नका. त्यापेक्षा ते नाही थांबलेलं बरं ना आपणच. तर म्हणून आम्ही येत ना मस्तपैकी येत ना आलो परत आमच्या आमच्या रूममध्ये. तर इथे ना लिफ्टमध्ये आम्ही लिफ्टची वाट बघत होतो पुन्हा वरती जाण्यासाठी. तर हे बघा लिफ्टमध्ये तर आम्ही आलो होतो. आणि आम्ही सगळे होते, म्हणजे अभि तर नंतर आला होता, कारण तो ना अर्ध्या रस्त्यामध्ये आम्हाला भेटला. तर त्याला आम्ही काय सांगितलं, आता पुन्हा आमच्याबरोबर वरती चाल म्हणून तू, कारण की हे जे कार्ड आहेत ना, हे कार्ड आम्हाला आहेत ना एक वेळेस आहेत ना खाली जाऊ शकतो बिना कार्डचं, पण हे कार्ड असल्याशिवाय वरती जाऊ शकत नाही. जर एखादं जर गेलं खाली, तर त्याला घ्यायसाठी परत हे कार्ड घेऊन जावं लागतं. तर त्याच्यासाठीच ना आम्ही परत अभिला वरती आमच्यासोबत घेऊन गेलो, की आपण परत नंतर येऊ, मग तू ये. आणि त्याच्या मग पप्पांचं वगैरे त्याचं काहीतरी बोलणं वगैरे पण चालू होतं, आणि जास्त ज्याच्या फोनमध्ये बिझी होतो. आणि आम्ही परत वरती आलो आमच्या आमच्या रूममध्ये. आणि हे बघा इतका छान असत ना, आता इथून तुम्हाला नजारा वगैरे पण दिसेल. तर बघू शकता तुम्ही, जी झील होती ना त्या झीलच्या समोरच आम्हाला रूम भेटलेला होता. इतकं भारी वाटत होतात ना, म्हणजे असं वाटत होतात ना की ना आपल्या लाईफमधलं सगळं टेन्शन आता दूर झालेलं आहे. आणि मस्तपैकीत ना एकदम असं खूप निवांत वाटत होतं इथं. आम्ही बऱ्याच वेळ येत ना इथं ह्या झीलच्या समोर येत ना इथं बसून, आणि म्हणजे असा खूप वेळ आनंद घेतला आम्ही. होतो तर 4-5 दिवस आम्ही भरपूर एन्जॉय केला इथं. पण ज्या दिवशी आलोत ना त्या दिवशी ना इतकं फील होत होतं ना, इतकं छान वाटत होतं ना, म्हणजे ना काहीतरी वेगळ्याच दुनियामध्ये असल्याचा इथं अनुभव होत होता. म्हणजे इतकं छान वाटत होतं ना, खूपच मस्त.
आणि जे इथं हे जे समोरचं जे निसर्ग आहेत ना, जी झील वगैरे इतकी मस्त दिसत होती ना, असं इथून पूर्ण असं पूर्ण मुंबई दिसत होतं असं वाटत होतं. आणि इथं हे समोर येत ना, इथं इव्हेंट वगैरे होत असतात, बघू शकता तुम्ही इथे समोर येत ना, तिथं असे लग्न वगैरे भरपूर मोठे मोठे कार्यक्रम जे इव्हेंटचे वगैरे असतात. आणि समोर पार्किंग आहे, पार्किंगच्याच समोर म्हणजे इतका मोठा एरिया आहेत ना, आता कितीतरी एकरमध्ये आहेत ना, हे मी मी पण पूर्ण सांगू शकत नाही. खूपच मोठं हॉटेल आहे हे, खूपच मोठं. इथे पूर्ण शिवसेनेचे वगैरे आहेत ना, हे सर्व मीटिंग्स वगैरे सगळं सगळं इथे होत असतात जास्त. तर हे बघा, हे इतकं छान आहे, हे वरती पूर्ण गार्डन आहे. म्हणजे हे इतकं मोठं हॉटेल आहेत ना, की एवढं सगळं खाली असून परत वरती पण येत नाही, याच्यावरती पूर्ण ते लॉन वगैरे असं आहे. आणि परत त्याच्या साईडला पण येत नाही, हे समोर जे दिसतंय हिरवं वगैरे, तर त्या बाजूला आहेत ना बिल्डिंगचं, मोठ्या बिल्डिंगचं काम चालू आहे. आता याच्या आधी जेव्हा आम्ही आलो होतो ना, त्यावेळेस अजिबात पण काही नव्हतं बरं का. आम्ही इथे इतकं छान मस्त शूट वगैरे केलेलं आहे आणि फोटो वगैरे काढलेले आहे. एकदम मोकळं वातावरण होतं तिथं, त्यावेळेस काहीच नव्हतं. आत्ता हे सगळं झालं आहे. आणि पुन्हा आम्ही आहेत ना परत खाली निघालो होतो. 8-8:30 वाजले होते आम्हाला परत जेवण करायला जायचं होतं म्हणजे तिथल्याच रेस्टॉरंटमध्ये. तर इथं हे बघा, मी इथे आलो होतो. आणि नाही ते ना जेवण कसं आहे माहिती आहे का, सर्व काही भेटतं. म्हणजे फ्रूट्स वगैरे जे आपण कधी बघितलेले नाही, जे खाल्लेले पण नाही, असे असे प्रकार भेटतात इथं. आणि सर्व भेटतात, म्हणजे पूर्ण पाणीपुरी म्हणू नका, दहीवडा म्हणू नका, जे हवं ते. म्हणजे इंडियामध्ये जेवढं आहेत ना, तेवढं इथं आहेत ना आपल्याला एकाच वेळेस भेटतं. आणि जेवढं पाहिजे तेवढं आम्ही घेतलं होतं. जास्त आपल्याला असं वेस्ट वगैरे करायचं नाही, भरपूर भेटतं म्हणून. आणि अनलिमिटेड आहे इथं बरं का. आम्ही इथनं जास्त काय केलं माहिती का, म्हणजे नॉनव्हेज वगैरे तर एकच नंबर होतं. योगेशने तर नॉनव्हेज वगैरे घेतलं होतं. आणि ना फूड वगैरे, तर आम्ही तर फूड वगैरे जास्त ना, फळं वगैरे हे जास्त घेतलं होतं आम्ही. आणि इतकं मस्त होतात ना, 101 प्रकारचे केक होते, पेस्ट्रीज होत्या. परत अजून आहेत ना, ज्या आईस्क्रीम वगैरे, ज्या ज्या आईस्क्रीम, ज्या ज्या प्रकारचे केक आपण बघितलेले नाहीत ना, असे या हॉटेलमध्ये इथे होते. इतकं सुंदर होतात ना. आता आम्हाला जेवढं खायचं तेवढं खाल्लं नाही आम्ही, परत आहेत ना आम्हाला आईस्क्रीम वगैरे पाहिजे होती, म्हणून आम्ही ते घ्यायला गेलो होतो. तर हे बघा, इतकं छान ना, म्हणजे यांनी इतकं छान असं यांची म्हणजे सिस्टीम करून ठेवली ना, एकच नंबर. म्हणजे इतकं भारी होतात ना हे. खूप म्हणजे खूप, म्हणजे हा सर्व आनंद आम्ही आहेत ना, जवळ-जवळ 5 ते, आणि दरवर्षी असतो आम्ही इथे, दरवर्षी असतो इथे. तर हे बघा, किती छान! हवं ते आपल्याला घ्यायचं आहे आपल्या हाताने. आणि जर असं आपल्याला वाटलं ना, की आपण आता जेवण करतोय आणि आपल्याला येत नाही, याच्यानंतर जर असं काही जे गरम-गरम पाणीपुरी खायची आहे किंवा दहीपुरी वगैरे खायची आहे, तर आपण त्यांना सांगू शकतो, की आम्ही जेवण करतोय, तर आम्हाला आहेत ना 10 ते 15 मिनिटामध्ये जे बाकीचं खाता येतोपर्यंत आम्हाला पाहिजे, तर ते आपल्याला आणून पण देतात. म्हणजे ती पण सर्व्हिस आहे. पण शक्यतो आहेत ना, ती सर्व्हिस सगळ्यांनाच नाही आहे. पण आता हे कसं माहिती का, आम्ही तिथे नेहमी येतो आणि आहेत ना, हे जे ते जे हॉटेलमध्ये आहेत हे, त्याच्यामुळे आम्हाला भरपूर सुविधा इथं भेटल्या होत्या. आणि इथे आहेत ना छकू आहे ना, मस्तपैकी आईस्क्रीम वगैरे खात होती. नंतर सगळं जेवण वगैरे झाल्यानंतर पुन्हा आम्ही जायच्या वेळेस ना, परत हे दुसऱ्या टेबलवरती बसले, आबी आणि छकू. आणि त्यांनी इतका एन्जॉय केलात ना, इतका एन्जॉय केला. त्यांना जे हवं होतं ते त्यांनी खाल्लं, जे पाहिजे ते त्यांनी घेतलं. म्हणजे ज्या त्यांना ॲक्टिव्हिटीज करायच्या होत्यात ना, त्या त्यांनी इथं भरपूर एन्जॉय केला. इतकं म्हणजे पुरेपूर आनंद लुटला. आणि इतकं मोठं होतात ना हे, इतकं छान होतात ना. भरपूर सारे मी रील्स काढलेले आहे याच्यावरती. भरपूर सारे आम्ही फोटो वगैरे घेतलेले. खूप काही, म्हणजे भरपूर काही मी अपलोड पण केलेले आहेत Facebookवरती, याच्यावरती. खूपच असं छोट्या-छोट्या रील्स वगैरे टाकलेल्या आहेत. आम्ही इथनं इथं भरपूर सारं शूट वगैरे केलं. आणि बघू शकता इथं. खूप साऱ्या ॲक्टिव्हिटीज केल्या होत्या आम्ही इथे, आणि बरंचसं अजून बाकी आहे. तर नेक्स्ट ब्लॉगमध्ये आहेत ना, मी आता इथे तुम्हाला सर्व काही इथलं दाखवते आहे, सर्व काही इथलं शेअर करते आहे. तर भेटूया आता आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये.